हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत मोत्याचे मिक्सर. यासाठी आपल्याला 5 नंबरचे 3 कलरचे मोती लागणार आहेत, व्हाईट, पिंक आणि ग्रीन. आणि 8 नंबरचे 2च मोती लागणार आहेत. ते मी येलो कलर घेतला आहे, तुम्ही गोल्डन घेतला तरी चालेल. त्यासाठी मी 40 नंबरचा थ्रेड घेतलेला आहे आणि त्याला गाठ मारून घेतलेली आहे. आता सुईमध्ये मी 6 मोती पांढरे घेतलेले आहेत आणि त्याचा एक सर्कल बनवून घेतलेला आहे. 8 नंबरचा मोती हा तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरनुसार घेऊ शकतात. आणि परत मग 5 व्हाईट मोती घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ज्या मोत्यातून आपली सुई निघालेली आहे त्याच मोत्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला सुई घालायची आहे. अशा प्रकारे आपलं 6चं सर्कल हे रेडी होत आहे. आता आपण नेक्स्ट मोत्यामध्ये सुई सरकवून घेणार आहोत. तर नेक्स्ट मोती म्हणजे त्या सर्कलचा बाजूचा न घेता 3 मोतीतून सुई वर काढून घ्यायची आहे. आपल्याला लांब बनवायचं आहे, ते गोल बनवायचं नाही आहे. तर आता आपण सुईमध्ये परत 5 मोती ओवून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यामधून सुई निघालेली आहे त्याच मोत्यामधून आपण अपोजिट साईडने सुई काढून घेणार आहोत. परत सुई फिरवून पुढच्या बाजूने आणून घेणार आहोत. तर आपल्याला 3 मोत्यांमधून टोटल सुई काढायची आहे नंतर, म्हणजे बरोबर मध्यभागी आपली येते. असे आपल्याला 5 सर्कल करायचे आहेत. आता आपण ते 5 सर्कल करून घेऊया आणि मग त्याला आता आपण जोडत आहोत. तर जोडण्यासाठी मी काय केलं, 2 मोती टाकले आणि अपोजिट साईडच्या मोत्यामधून सुई काढून घेतली आणि परत 2 मोती सुईमध्ये घालून त्याच्या पहिल्या ज्या मण्यात ज्याच्यात सुई होती तिथून सुई मी काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे हे आता आपलं जॉईन झालेलं आहे आणि आपण सुई वरच्या बाजूने आणून घेणार आहोत. तर सुई मध्ये आता आपण 2 मोतीवर काम करणार आहोत. तर सुईमध्ये आपण 4 मोती ओवून घेणार आहोत आणि खालच्या 2 मण्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत. म्हणजे आपला हाही 6चा सर्कल पूर्ण करणार आहोत. असंच 6चं सर्कल आपल्याला पूर्ण सर्कल मिळून करून घ्यायचे आहेत. 2-2 मोती पुढे सरकवत जायचे आहेत. व्यवस्थित व्हिडिओ बघा, कन्फ्युजन होणार नाही. पुढच्या 2 मण्यांमध्ये आपण सुई काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याकडे खालचे 2 आणि बाजूच्या राऊंडचा 1 मोती, 3 आहेत. तर आपल्याला आता फक्त 3 मोत्यांची गरज पडणार आहे. 3 मोती आपण घालून घेतो आहे आणि त्या 2 खालच्या मण्यांमधून सुई काढून घेत आहे आणि पुढच्या 2 मण्यांमध्ये परत सुई काढून घ्यायची आहे आणि सेम प्रोसिजर 3 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला हा सर्कल पूर्ण होणार आहे. आता ही 3 लेयर आपल्याला करायचे आहेत. लक्षात घ्या, 5ची लंबी लाईन करायची आहे, तिला जॉईन करायची आहे, उभे 3 करायचे आहे. आता आपण वरच्या बाजूला आलेलो आहेत आणि मी त्यासाठी पिंक मणी घेतलेले आहेत आणि खालच्या 3 मण्यांमधून सुई काढलेली आहे. असा आपला आता 5चा सर्कल करायचा आहे. आता परत सुई पुढच्या 3 मोत्यांमध्ये सरकवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला परत 2 पिंक मोती घालायचे आहे. पण आपण इतर सर्कल्सला करतो तसं ह्याला नाही करायचं आहे. बाजूच्या पिंकमधून नाही घ्यायचं आहे, डायरेक्ट खालच्या 3 मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे 2 पिंक मोती टाकल्यावर. आता मी हे पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कॉम्बिनेशन चेंज करू शकता. तर आपण हा असा प्रकारे पूर्ण राऊंड करून घेणार आहोत. परत पुढचे 3 मोती आपण सुईत टाकून घेणार आहोत आणि वरती 2 पिंक. आणि पूर्ण झाल्यावर मग सर्व पिंक मण्यांमधून आपल्याला सुई एकचदा फिरवून घ्यायची आहे, म्हणजे घट्ट असा गोल आपला तयार होतो. छान असा शेप त्याला प्राप्त होतो. त्यामुळे एक वेळा आपण सुई फिरवून घेऊया.
सुंदर असा गोल आपला झालेला आहे. आता आपण येलो कलरचा एक 8 नंबरचा मोती घेतलेला आहे. तुमच्याकडे गोल्डन असेल किंवा अपोजिट कलर असेल तरी चालेल आणि त्याला अपोजिट साईडच्या मोत्यामधून काढून घ्यायचं आहे. ही आपल्या मिक्सरचं वरचं भांड्याचं रेडी झालेलं आहे. आता आपण सुई खालच्या दिशेने आणणार आहोत. तर खालच्या दिशेने आणताना आपण एका 6च्या हिच्यावर आपण मध्यभागी आणणार आहोत आणि तिथं आपण 8 मोती व्हाईट कलरचे ओवून घेणार आहोत. 8 मोती ओवल्यावर आपण बरोबर सेम लाईनने खालच्या दिशेने पहिल्या 6च्या राऊंडमधील सेम सरळ असं घ्यायचं आणि त्या मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. कोणत्याही दिशेने घेऊ शकतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सुई वरच्या दिशेने आणून घ्यायची आहे. आता आपला वरचा भाग रेडी झालेला आहे आणि आपण आता खालच्या भागाकडे जात आहोत. तर यासाठी आपण एक व्हाईट, एक पर्पल आणि एक व्हाईट असे 3 मोती आपण घेतलेले आहेत आणि खालच्या 2 मोत्यांमधून सुई काढून घेणार आहोत. नीट लक्षात घ्या, खालच्या दोन मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक व्हाईट, एक पिंक आणि एक व्हाईट असं घ्यायचं आहे आणि खालच्या 2 मोत्यांमधून सुई सरकवून घ्यायची आहे. नंतर परत पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधून आपल्याला सुई सरकवून घ्यायची आहे. आणि आता ह्या वेळेला आपल्याला एक व्हाईट आणि एक पिंक हे 2च मोती आपल्याला सुईमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता सेम पद्धतीने आपण पूर्ण राऊंड करून घेणार आहोत. थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण ह्या व्हाईट आणि पिंकचं मिळून 5चं राऊंड एक करत आहोत, हे लक्षात घ्यायचं. हा पूर्ण राऊंड आपण करून घेऊया आणि मग पुढचं प्रोसिजर बघूया. शेवटच्या याला काय होतं नाही का, आपल्याकडे एकच गुलाबी मणी टाकायला उरतो. आता यामधूनही आपण सुई फिरवून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित असा गोल तयार होतो. सुई वरच्या दिशेवर आणल्यावर आपण त्यामध्ये 3 पिंक कलरचे मोती ओवून घेणार आहोत आणि खालती फक्त एका मण्यातूनच आपण सुई काढणार आहोत. थोडक्यात इथं आपण 4चा राऊंड पूर्ण करणार आहोत. सुई पुढच्या मण्यावर सरकवून घ्यायची आहे आणि या 4चा राऊंड करायला आपल्याला बाजूच्या हिच्यातला एक मोती आणि खालचा एक मोती, तर आपण 2च पिंक मोती टाकून घेणार आहोत आणि सुई पुढे करणार आहोत. अशा प्रकारे हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे आपलं भांडं बनलं होतं. आता भांड्याच्या खालचं आपण मिक्सर बनवत आहोत. हे सर्व अटॅचच आहेत, त्यामुळे छान वाटते हे असं. आणि भातुकली म्हणून आपण यूज करू शकतो रुखवतामध्ये किंवा मुलांच्या भातुकलीमध्ये. गौरी गणपतीसाठी डेकोरेशनला हा छान ऑप्शन आहे आपल्याला भातुकली म्हणून मोत्याची. खूप सुंदर ही दिसते ही, त्यामुळे आपण करून घेणार आहोत. आणि लास्टला आपल्याला फक्त एकच मोती टाकायचा आहे आणि आपला 4चा सर्कल पूर्ण होत आहे. आता आपण सुई वरच्या दिशेने आणून घेणार आहोत. वरच्या दिशेच्या एका मोत्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे आणि 4 ग्रीन कलरचे मोती आता आपण सुईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि खालच्या पिंक मोत्यांमधून 2 मोत्यांमधून आपण सुई काढणार आहोत. अशा प्रकारे आता हा भाग आपला थोडासा चवडा होत चालला आहे. परत सुई पुढच्या 2 मोत्यांमध्ये सरकवायची आहे आणि 3 मोती आपल्याला सुईमध्ये टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे 6चं सर्कल आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे 6चं सर्कल झालेलं आहे आता आपलं. आणि आपण आता सुई खाली आणून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण राऊंड ग्रीनमध्ये 4चा एक राऊंड केला, 5चा एक राऊंड केला आणि आता आपण 6चा एक राऊंड करणार आहोत.
तर त्यासाठी आपण 4 मोती सुईमध्ये घेतलेले आहेत आणि खालचे 2 असे आपले 6 झाले. पुढच्या 2 मण्यांमध्ये आपण सुई सरकवून घेतलेली आहे आणि 3 मोती आपण सुईमध्ये घेऊन घेत आहोत आणि बाजूचा 1 आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधून आपल्याला सुई एकचदा काढायची आहे. हा आपला 6चा राऊंड आपण पूर्ण करून घेणार आहोत. शेवटी आपल्याला 6चा राऊंड पूर्ण करण्यासाठी फक्त 2 हिरवे मोती टाकावे लागणार आहेत आणि आपण हा सर्कल शेवटचा कंप्लीट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपला हा 6चा सर्कल पूर्ण झालेला आहे. आता मिक्सरचं जे बटन असतं ना ते आपण लावून घेणार आहोत. तर ह्या 6च्या सर्कलवर मध्यभागी आपल्याला सुई आणून घ्यायची आहे आणि जो आपला 8 नंबरचा येल्लो मोती आहे तो सुईत घालून अपोजिट साईडच्या ग्रीन मोत्यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे आपलं हे मिक्सरचं बटन असं रेडी झालेलं आहे. आता सुई आपण खालच्या बाजूने आणून घेणार आहोत आणि मग खालच्या बाजूने आणल्यावर आपल्याला आता परत त्यावर 1 राऊंड रेडी करायचा आहे. तर आपण सुई फिरवून खालच्या बाजूने आणून घेतलेली आहे आणि एका मोत्यातून सुई काढलेली आहे आणि आपण सुईमध्ये हिरव्या रंगाचे 3 मोती ओवून घेतलेले आहेत आणि खालच्या एकाच मण्यातून आपल्याला काढायची आहे सुई आणि ती काढून झाल्यावर मग पुढच्या हिरव्या मण्यामध्ये आपण सुई सरकवून घ्यायची आहे. आता 4चा सर्कल आपण परत करत आहोत. तर आपल्याला 4चा सर्कल करायला 2 मोती ऑलरेडी आहेत तर 2चीच गरज आहे. बाजूचा 1 आणि खालच्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. अशा प्रकारे हा पण राऊंड आपण पूर्ण करून घेणार आहोत. आता यामध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशन चेंज करू शकता आणि जिथं मी येलो कलर घेतलेला आहे तिथं तुम्ही गोल्डन कलरचा 8 नंबरचा मोती पण घेऊ शकता. आपल्या अवेबिलिटीनुसार जो रंग आपल्याला तिच्यावर उठेल तो मोठा बटन म्हणून आणि वरचं झाकणाचं टोक म्हणून आपल्याला वापरून घ्यायचं आहे. आता हे 4चं आपलं पूर्ण सर्कल पूर्ण होत आहे. तर शेवटी आपल्याला फक्त एका मण्याची ही गरज होती आणि आता आपण गाठ मारून घेणार आहोत. गाठ मारून झाल्यावर 3-4 मण्यांमधून अजून सुई फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपली विण घट्ट होते आणि फिनिशिंग खूप सुंदर दिसते. कसं वाटलं तुम्हाला हे मिक्सर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.